हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपलं यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. चॅप्टर नंबर 4 चाललं होतं आणि हे लेक्चर नंबर आपलं चाललं आहे 2. लेक्चर नंबर चाललं आहे आपलं 2. लक्षात ठेवा, फर्स्ट झालं होतं जवळपास थेरी पार्ट मी बराचसा क्लिअर केला होता. तर या ठिकाणी बघा, आता आपण फर्स्ट उदाहरण चालू करतोय आणि जे पेज नंबर आहे 93 आणि हे लेक्चर तुम्ही आडवा मोबाईल करून बघायचं आहे क्लिअर इथपर्यंत. आणि हे क्लिअर दिसत नसेल तर जरा क्लिअरिटी वाढवा, म्हणजे तुम्हाला काय व्यवस्थित ते क्लिअर दिसेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, थेरी पार्ट अगोदर बघा, त्यानंतर हे बघा, म्हणजे बेसिक गोष्टी तुम्हाला कळतील. बघा या ठिकाणी लक्षात द्यायचं आहे 93 पेज नंबरवरती आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. क्लिअर आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. 1 जानेवारी 2018 सुरुवातीला रोख शिल्लक. बघा रोख शिल्लक किती आहे? 15,000. ओके. मग 5 जानेवारीचं काहीतरी दिलेलं आहे. राजने व्यवसायात गुंतवणूक केली, 10,000 या व्यवहारांची रोजकीर्द नोंद. अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. बघा सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल बरं, कोण सांगतं? एक लक्षात ठेवा, स्टार्टिंग आहे 1 जानेवारी 2018, सुरुवातीला रोख शिल्लक 15,000. बघा या व्यवहाराची आता ह्या पहिल्याची आपली रोजकीर्द काय होईल? सुरुवातीला रोख शिल्लक. आता माझ्याकडे बिझनेस चालू आहे पण माझ्याकडे शिल्लक पडलेली. ओके, तर ती काय होईल? तुम्ही मागच्या वर्षाची रोख शिल्लक पुढे आणा किंवा नवीन बिझनेसमध्ये टाका. आपली एंट्री काय होत होती? रोकड खाते नावे ते जो व्यक्ती असेल राजच्या भांडवल खात्याला, अशी आपण काय करत होतो विद्यार्थी मित्रांनो? एंट्री करत होतो. ओके, तर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण अशी एंट्री करतो त्यावेळेस आपले कसे अकाउंट पडतात ते आपण बघूया. बघा 1 जानेवारी 18 सुरुवातीला रोख शिल्लक किती होती? 15. आणि 5 जानेवारी 18ला राजने व्यवसायात गुंतवणूक केली, किती? 10,000 या व्यवहाराची रोजकीर्द नोंद. ओके, तर अशा पद्धतीने हे 2 क्वेश्चन दिलेले आहेत. त्याच्यातली पहिली बघायची 15,000. नंतर भांडवल खात्याला किती होईल? 10,000, कारण की इथे वेगवेगळी अमाऊंट. इथे जर 15,000 असती तर इथे पण 15,000 लिहिलं असतं. तर अशा आल्यावर काय करायचं बघा, 2 खातेत. इथे काय? रोकड म्हणजे काय? रोख खाते. ओके, आता आपण काय करतोय? खातेवही तयार करतोय. ही झाली फर्स्ट खातेवहीतलं फर्स्ट अकाउंट. मग या ठिकाणी दुसरी एंट्री काय आहे? जमा बाजूला भांडवल. ओके, कोणाचे? राजचे. मग दुसरं काय होईल? मग त्या ठिकाणी राज भांडवल खाते. हे झालं सेकंड नंबरचं. मग बघा या ठिकाणी लक्षात घ्या, मी थोडंसं पेन चेंज करतो. या ठिकाणी बघा, पहिलं काय आलं? रोख खाते. दुसरं काय आलं? राजचे भांडवल खाते. झालं का? रोख आणि भांडवल. ओके, तर हे रोजकीर्दमध्ये जेवढे पण येतील ना त्या पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे. बघा इथे लक्ष द्या, आता खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन काय म्हणतो? रोकड खाते किती आहे? 15,000. बट काय? शिल्लक होती. ती काय होती? शिल्लक होती. तर मी काय केलं बघा, शिल्लक होती. आता ही शिल्लक तर मागच्या वर्षाची असेल, बरोबर ना? ती पुढच्या वर्षी आहे. मग मी काय करे, 1 जानेवारीला काय केले? मी शिल्लक पुढे आणली. आता इथे बघा लक्षात घ्या, इथे काय आहे? तुमचं नावे. इथे काय आहे? तुमचं नावे. म्हणून ही शिल्लक कोणत्या साईडला दिसते? ही नावे साईडला दिसते. ही जी शिल्लक आहे ही कुठल्या साईडला आहे? ही नावे साईडला आहे, कारण की हा काय तुमचा? हा खातेवहीचा सेंटर पॉईंट आहे. आलं का लक्षात? ही जमा बाजून ही नावे बाजू. मग आपली शिल्लक कुठे? खाते रोकड खाते 15,000 नावे बाजूला, म्हणून मी इथे लिहिलेली. हे दिसलं का तुम्हाला? ओके, मग सेकंड येतं. मग पुढे काय म्हणतोय तो? सेकंड याच्यात राजच्या भांडवल खात्याला. काय या ठिकाणी? राजच्या भांडवल खात्याला. बघा राजचे भांडवल खाते कुठल्या साईडला येत आहे? व्यवस्थित लक्ष द्या. कुठे? हे इथे गॅप दिलेला आहे. इथे गॅप म्हणजे हे काय आहे? जमा साईड आहे. काय आहे तुमची? जमा साईड आहे. बघा मग या ठिकाणी कोणतं हे खातं? राजचे भांडवल खाते. मग या ठिकाणी राजचं भांडवल खाते आपल्याला सेकंड काढावं लागेल. हे झालं तुमचं सेकंड आणि हे झालं होतं फर्स्ट. मग राजचे भांडवल खाते कुठे? जमा साईडला, म्हणून मी कुठे लिहिली? राजचे भांडवल खातेमध्ये विरुद्ध साईडला काय लिहिलं आहे? रोकड खाते. येते लक्षात? आपण वाचलं होतं. काय वाचलं होतं? की आपल्याला विरुद्ध लिहायचं आहे. आता विरुद्ध कसं लिहायचं आहे तुम्हाला अजून एकदा थोडक्यात सांगतो. खूप सोपं आहे, एवढं
टेन्शन घ्यायचं नाही. सर्वात पहिले आपली रोज कीर्द काय होते ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. याच्यात कुठले कुठले खाते? रोकड खाते आणि भांडवल खाते. हे झालं रोकड खाते आणि हे झालं भांडवल खाते. आलं का इथपर्यंत लक्षात? मग या ठिकाणी 2 व्यवहार झालेले आहेत, बट ही काय मागच्या वर्षाची आणि ही आत्ताची. 1 जानेवारी म्हणजे काय झालं? मागच्या वर्षात, असं आपण गृहीत धरू. आता सुरुवातीला रोख शिल्लक किती होती? 15,000. ही शिल्लक आपण लिहून घेतली. हे याचा विषय कट झाला. ओके, क्लिअर आहे. मग सेकंड काय आहे तुमचं? ही महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची कुठली येणार मग? ही वाले 2 नंबरची. ही व्हेरी IMP, ही IMP याच्यावाली आता लक्षात घ्यायचं आहे. राजने व्यवसायात गुंतवणूक केली, 10,000 या व्यवहाराची रोज कीर्द नोंद. बघा राजने काय केले? गुंतवणूक केली. सॉरी, राजने काय केलेली? गुंतवणूक केलेली. ओके, मग राजने जर गुंतवणूक केली तर त्याच्यावाला कसं येईल? रोज कीर्द जमा बाजूला येईल. कारण की आपण ज्यावेळेस व्यवसायात पैसा देतो काय लिहायचो त्या ठिकाणी? काय लिहायचो? रोकड खाते टू भांडवल खात्याला असं लिहायचो ना, त्या व्यक्तीचं नाव टाकून. तर या ठिकाणी पण सेमच आहे, काही डिफरंट नाही. तर या ठिकाणी बघा राजचे भांडवल खात्याला या ठिकाणी किती पैसा आहे? 10,000 आहे. मग या ठिकाणी पहिले हे एक खातं काढा, हे एक खातं काढा. झालं इथपर्यंत रोकड आणि भांडवल खाते, हे 2 खाते काढले. आता 2 नंबरच्या याच्यात बघा किती तारीख आहे? 5 जानेवारी. राजचे भांडवल खाते. बघा इथे कुठलं खातं आहे? रोख खाते. इथं कुठलं खातं आहे? राजचे भांडवल खाते. तर रोख खात्यात कोणाचं नाव यायला पाहिजे? राजचे भांडवल खात्यात. आणि भांडवल खात्यात कोणाचं नाव यायला पाहिजे? रोकड खात्याचं. आलं लक्षात? एक लक्षात घ्या, रोख खात्यामध्ये कोणाचं नाव यायला पाहिजे? रोख खात्यामध्ये कोणाचं नाव यायला पाहिजे? भांडवल खात्याचं, म्हणजे याचं नाव यायला पाहिजे. आणि भांडवल खात्यामध्ये कोणाचं नाव यायला पाहिजे? रोख खात्याचं नाव यायला पाहिजे. हा डिफरंट मेजर आहे, यामध्ये समजून घ्या. ओके, अशा प्रकारे हे फर्स्ट प्रॉब्लेम होता. काहींना कन्फ्युजन असेल, बट डोंट वरी, मी आता तुम्हाला परत सेकंड प्रॉब्लेम काय ते सांगतो. बघा सेकंड प्रॉब्लेम करूया. संयुक्त नोंदीची खतावणी. बघा संयुक्त म्हणजे काय? कॉमन. उदाहरण नंबर 2. भाडे दिले, पगार दिला. आता मला सांगा पैसा जातोय आणि भाडे काय माझा? हा काय? खर्च आहे. खर्च असेल तर आपण काय करतो? नावे. आणि हे पण काय? पगार दिला, हा पण काय होईल? खर्च आहे. हा पण काय होईल? नावे. आणि कॅश गेली म्हणून मी काय लिहिल? जमा साईडला रोकड खात्याला. ओके, बघा भाडे, नावे, पगार, नावे आणि रोकड खाते. भाडे व पगार दिल्याबद्दल ही झाली आपली एंट्री. ओके, म्हणजे कसं करायची खातेवही ते मी तुम्हाला शिकवतो आता स्टेप बाय स्टेप. पहिले काय केलं मी? रोज कीर्द. आलं. रोज कीर्दीत भाडे खाते पगार विरुद्ध रकमेच्या एकूण रकमेने नावे करण्यात आले. बघा या ठिकाणी 3,000 + 5,000 टोटल किती झाले? 8,000. हे तर आपल्याला माहिती आहे, आपण अगोदर शिकलोय. ओके, मग या ठिकाणी खाते किती तयार होतील विद्यार्थी मित्रांनो? कोण सांगतं? बघा एक लक्षात घ्या, या ठिकाणी जेवढे पण तुम्हाला दिसत आहेत ते सर्व काय होतील? तुमचे खाते तयार होतील. मग कुठले कुठले खाते तयार होतील? फर्स्ट भाडे खाते, सेकंड पगार खाते आणि थर्ड रोकड खाते. असे हे 3 खाते तयार होतील. बघा भाडे खाते, पगार खाते आणि लास्ट इज रोकड खाते. आता ते कसं तयार करायचं तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. क्लॅरिटी वाढवा म्हणजे क्लिअरिटी व्यवस्थित हे तुम्हाला दिसेल. बघा फर्स्ट होती आपली एंट्री काय होती? भाडे खाते. ओके, आता भाडे खातेमध्ये एक लक्षात ठेवा, भाडे खातेमध्ये कोणाचं नाव येईल? रोकड. कारण की हे दोघं काय आहेत? हे दोघं काय आहेत? तुमचं नावे बाजूला आहेत. थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 खाते तयार केले, भाडे, पगार आणि रोकड. ओके, मग या ठिकाणी कुठलं खातं आहे? रोकड खाते. कुठल्या साईडला आहे? जमा साईडला आहे. ओके, आणि हे कुठे आहे? नावे साईडला. भाडे खातेमध्ये एक लक्षात ठेवा, भाडे खातेमध्ये भाडे खात्याचं नाव येणार नाही. मग हे नावे तर त्याच्या विरुद्ध काय आहे? ह्या दोघांच्या विरुद्ध कोणतं येणार? रोकड खाते येणार. म्हणून या ठिकाणी भाडे खात्यामध्ये कोणाचं नाव लिहिणार? रोकड खाते. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे किती आहे मग? भाडे किती आहे?
3000, पण भाडे खात्यामध्ये कोणाचं नाव येणार? रोकड खात्याचं. म्हणजे तुमचं जे खातं आहे त्याच्यात विरुद्ध नाव येतं, म्हणजे जे नावे साईडला आहे ते नाव येणार नाही, जे जमा साईडला गेलेले आहे त्याचं नाव येणार. अजून एक क्लिअर करू. पुढे पगार खाते. मग मला सांगा, पगार खाते जर असेल तर काय येणार बरं? बघा या ठिकाणी खूप सोपं आहे. पगार खात्यामध्ये काय येणार? रोकड खाते. कारण की पगार खाते काय आहे? नावे बाजूला आहे. ओके, आणि रोकड खाते काय आहे? जमा बाजूला आहे. बट आपल्याला काय करायचं आहे? विरुद्ध एंट्री करायची, बरोबर. म्हणजे जे नावेच्या साईडला आहेत, ओके, जे नावेचे खाते ते ते काय करायचे? जमाच्या साईड लिहायची. म्हणजे भाडे काय? नावे. तिथे काय लिहिलं मी? रोकड खाते लिहिलं, जमाची साईड लिहिली. पगार खाते त्याला मी विरुद्ध काय लिहिलं? रोकड खाते लिहिलं. ओके, हे बघा या ठिकाणी. मग आता शेवटचं राहिलं, कुठलं राहिलं बरं? शेवटचं राहिलं रोकड खाते. आता मला एक सांगा, ही याची एंट्री कशी येणार? याची एंट्री कशी येणार? बघा आता हा रोकड काय आहे? जमा बाजूला आहे. मग याच्या विरुद्ध काय येणार? भाडे आणि पगार खाते. बघा रोकड खात्यात कोणाचं नाव येईल? मग भाडे खाते आणि पगार खाते. आलं लक्षात? एकदम क्लिअर होईल. रोकड खात्यात कोणाचं नाव येईल? रोकडचं येणार नाही. कोणाचं येईल? भाडे खाते आणि पगार खाते. हे दोघं कुठे होते? नावे बाजूला होते. बट आपल्याला काय करायची? विरुद्ध एंट्री, म्हणून कुठल्या साईडला आली? जमा साईडला. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे ह्या पॉईंटवरनं आपल्याला असं लक्षात येतं, जे नावे ते तिकडे गेल्यावर कुठे लिहायचं? जमा बाजूला. ओके, आणि जे पण खाते असेल त्याच्या विरुद्ध साईडला कुठलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायची. म्हणजेच जे पण काही आपले नावे खाते आहेत ते काय होणार? जमा साईडला लिहिले जाणार. आणि जे पण काही जमा साईडला आहे ते काय होणार? नावे साईडला लिहिलं जाणार, पण त्याच्या विरुद्ध खाते लिहिले जातील. तर दिस इज व्हेरी व्हेरी IMP टॉपिक, आणि क्वेश्चन नंबर 2 इज व्हेरी व्हेरी IMP. सो 94 नंबरवरचं आपलं क्वेश्चन नंबर 2 झालं आहे. त्यानंतर पुढे बघूया. एकदम सोपं आहे, काय एवढं कठीण नाही. क्वेश्चन नंबर 3 GSTचं आहे. आता हे तर आपण शिकलो आहे GSTची एंट्री कशी करायची. बघा 40,000च्या वस्तू खरेदी करण्यात आली असून शोधन चेकद्वारे करण्यात आले. शोधन म्हणजे काय? पेमेंट कसं केलं विद्यार्थी मित्रांनो? चेकद्वारे, म्हणजे बँकेचा संबंध. मग रोजकीर्द पान क्रमांक काय? 5 वर. म्हणजे रोजकीर्द पान नंबर किती होतं? 5 वर कीर्द नोंद केलेली. आता GST किती? 2.5%, आणि ही पण किती आहे? 2.5%. असं एकूण काय आहे? 5% आहे GST. ओके, सेंट्रल आणि हे दिलेलं आहे. बघा आता लक्षात घ्यायचं आहे कसं काढायचं. एकूण खरेदी किती केलेली आहे? 40,000ची. ओके, त्यानंतर ही 2.5% GST 40,000वरती, आणि ही 2.5% GST 40,000वरती. आपण लिहायचो बघा SGST CGST. प्राप्त कर म्हणजे काय? इनपुट GST असं लिहायचं बघा. इनपुट GST. ओके, इनपुट SGST, इनपुट CGST असं लिहायचो. क्लिअर इथपर्यंत? नंतर आपली जर्नल एंट्री काय? आपण पेमेंट कसं केलेलं आहे? चेकद्वारे केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी संबंध कोणाचा येतो? सॉरी 1 मिनिट, चालू आहे बरं का, टॉप नका करू. 1 मिनिट. रोजकीर्द एंट्री करायचो आणि पेमेंट चेकद्वारे म्हणून बँक खात्याला 5% GST सह माल खरेदी केला व चेक दिल्याबद्दल. कशाबद्दल आहे? चेक दिला. आता इथे बघा किती खाते तयार होतील? एक लक्षात ठेवा. बघा किती खाते तयार होतील? 1 खरेदी खाते. यस. प्राप्त कर SGST हे झालं दुसरं खाते. यस, हे झालं दुसरं खाते. प्राप्त कर CGST हे झालं आपलं तिसरे खाते. ओके, जेवढे आपण एंट्री केलेले ना तेवढे खाते आपल्याला बनवायचे. नंतर काय होईल? बँक खाते. लास्ट इज बँक खाते. क्लिअर इथपर्यंत? आता बघा एक लक्षात घ्या, जे पण काही नावे साईडला आहेत, कुठले मग या ठिकाणी मार्किंग करतो. 1 2 3. ओके, हे सर्व नावे आहेत आणि बँक काय तुमचं जमा बाजूला आहे. म्हणजे जे जमा आहे ते नावेला जाईल आणि जे नाव आहे ते जमाला जाईल. मग खरेदी खात्याच्या विरुद्ध काय आहे? बँक खात्याला. मग हे बघा खरेदी खाते काय आहे?
हे पहिलं घेऊ. खरेदी खात्याच्या विरुद्धला काय आहे? बँक खाते. म्हणजे विरुद्ध म्हणजे काय? जमा बाजूला. तर ते जमा असेल तर कुठल्या साईडला लिहिणार? नावे बाजूला. दिसलं का? ओके, दिसलं का? म्हणजे लिहायचं खरेदी खात्यात ही अमाऊंट, लिहायची खरेदी खात्यात ही अमाऊंट, बट नाव कोणाचं येईल? जमाला जे पण आहे त्याचं नाव येईल. ओके, आता पुढे जाऊया. प्राप्त कर GST. ओके, बघा हे कुठे? नावे बाजूला. हे कुठे? प्राप्त कर GST नावे बाजूला. तर बघा या ठिकाणी काय करावं लागेल? ही जर नावे बाजूला तर त्याच्या विरुद्ध काय आहे? बँक खात्याला म्हणजे जमा साईड आहे. तर किती येणार? बघा या ठिकाणी नावे बाजूला लिहिले. किती येणार? 1000. अमाऊंट हीच लिहायची. अमाऊंट ही जी दिसते ना हीच लिहायची. फक्त त्याच्या विरुद्ध म्हणजे जमा साईडला कुठलं आहे ते लिहायचं. त्याचप्रमाणे ही एक बघू. याच्या विरुद्ध काय येईल? बँक खात्याला. बघा या ठिकाणी पण सेमच असेल. हे बघा नावे बाजूला बँक खात्याला. आता बघा, आता तुमच्या लक्षात आहे. आता हे बँक कुठे? जमा. मग याच्या विरुद्ध काय होईल? हे तिघं खाते काय होतील? नावे. म्हणजे तिघं खात्यांचे एकाच जागेवर नाव येतील. बघा या ठिकाणी व्यवस्थित मी करून देतो. बँक खात्याला काय? ही काय आहे? आपली जमा साईड आहे. आणि मग याच्या विरुद्ध बँक खात्याच्या विरुद्ध हे तिघं अकाउंट येतील. बरोबर ना? बट ते कुठल्या साईडला आहे? नाव आहे. तर हे कुठे येणार? बँक खात्याला जमा बाजूला. बघा या ठिकाणी दाखवतो. यस, बघा ही जमा बाजू. ही खरेदी खाते, प्राप्त GST, प्राप्त CGST. जी अमाऊंट दिलेली ती लिहावी लागेल. कुठली कुठली अमाऊंट होती आपली? 40,000, 1,000, 1,000. तर या ठिकाणी बघा 40,000, 1,000, 1,000. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी आहेत. तर आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम नंबर 4, तो काय करूया आपण? डायरेक्टली स्टार्ट करणार आहोत. डायरेक्टली आता मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ओके, तर चौथा, पाचवा हे सर्व बेसिक प्रॉब्लेम आहेत. हे सर्व काय करायचे आहेत? आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ॲक्च्युली मी इथे का शिकवायचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो? कारण की आपल्याला मेन प्रॉब्लेम खरे अजून पुढे आहेत. हे फक्त एक जस्ट थोडे प्रॉब्लेम दिलेले आहेत. ओके, तर तुम्हाला माहीत आहे का? हे आपण बघू. वस्तू व सेवा विविध प्रकारच्या असतात. त्याप्रमाणे त्यावर वस्तू व सेवा कराची आकारणी केली जाते. करदेश टॅग लायबिलिटी ही राज्याच्या खरेदी विक्रीवर आकारली जाते. सध्या 3 प्रकारच्या GST लागू आहे. 3 प्रकार: स्टेट्स, सेंट्रल आणि इंटिग्रेटेड. म्हणजे काय? सरकारच्या धोरणानुसार विविध. इंटिग्रेटेड म्हणजे काय? स्टेट पण आणि केंद्र सरकार पण, त्याला इंटिग्रेटेड. शासनाच्या धोरणानुसार वस्तू व सेवा कराचे दर बदलते असू शकतात. हे मागच्या लेक्चरला मी सांगितलं आहे. ओके, मग सहाय्यक लेखा पुस्तकावरून खतावणी. आता आपण रोजकिर्दवरून बघितली. आता काय करायची? सहाय्यक पुस्तकावरून. ओके, तर ती एंट्री कशी करायची? सेमच असते. काय एवढं हे नसतं, वेगळं नसतं. या ठिकाणी बघा एखादं तुम्हाला काय दिलेलं आहे? क्वेश्चन दिलेला असतो. त्याच्यावरनं आपल्याला तयार करायचं असतं. हे बघा या ठिकाणी खरेदी पुस्तक, खरेदी खाते, या ठिकाणी अशा प्रकारे सर्व तयार केलेले आहेत. ओके, आपण काय केलं? मागचे 3 प्रॉब्लेम याच्यावरनं घेतले. आता कशावरनं घ्यायचे? आपल्याला सहाय्यक पुस्तकावरून करायचे. तर लेक्चर नंबर 3 आपण आता पुढे बघूया. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि याच्यात काही डाऊट होत असेल तर मला कमेंट्स टाका किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. क्लिअर इथपर्यंत? मग आपण हे रोकड वहीवरून एक क्वेश्चन बघून घ्यावा असं मला वाटतं आहे. त्यानंतर मग आपण बघूया. बघा आता या ठिकाणी एखाद वेळेस नेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे माझं कट येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, बट डोंट वरी. तर तसं असेल तर पुढचं लेक्चर मी घेतो. सहाय्यक लेखा पुस्तकावरून खतावणी. आपण काय बघितलं? याच्या पहिले रोजकिर्दवरनं खतावणी बघितली. ओके, रोकड वहीवरून खतावणी. आता रोकड वही. आता रोकड म्हणजे काय? एक वही असते, तिथे फक्त रोकड जे कॅशमध्ये व्यवहार होतात त्याला रोकड वही म्हणतात. रोख व बँक हे स्वतंत्र रकाने रोकड खाते व बँक रकान्याची सेवा देतात. रोख व बँक हे स्वतंत्र रकाने म्हणजे स्पेशल असतं रोकड आलेली. बँक आणि रोकड खाते व बँक रकान्याची सेवा देतात. तेव्हा खतावणी करताना रोकड खाते व बँक खाते उघडण्याची गरज नसते. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण कॅश किंवा बँक यांचे व्यवहार होतात त्यावेळेस रोकड खाते व बँक खाते उघडण्याची गरज नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं हा पॉईंट. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण खतावणी करतो
ओके, त्यावेळेस आपण ह्या गोष्टी लिहायची गरज नाही असं ते म्हणतात. खाते वहीत लिहायची गरज नाही, म्हणजे बँक अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. रोख पुस्तके रोज किर्दीतही आहे, तसेच खाते वहीतही आहे. जेव्हा रोकड पुस्तकाच्या नावे बाजूला नोंद होते त्याच वेळेला वैयक्तिक खाते, वास्तविक खाते, नामधारी खाते जमा होते. ज्यावेळेस रोकड पुस्तकाच्या नावे बाजूला एखादी नोंद झाली, रोकड पुस्तकाच्या नावे बाजूला नोंद झाली, त्यावेळेस वैयक्तिक खाते, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नामधारी नॉमिनल अकाउंट खाते जमा होते. त्याचबरोबर जेव्हा रोकड पुस्तकाच्या जमा बाजूला नोंदी होतात त्याच नोंदी खाते वहीत नावे बाजूला नोंदवितात. आलं लक्षात? जेव्हा रोकड पुस्तकाच्या जमा बाजूला नोंदी होतात त्याच नोंदी खाते वहीत नावे बाजूला नोंदवितात. एक लक्षात ठेवायचं, इथे विरुद्ध नोंद करायची असते, एवढंच लक्षात ठेवा. आता खाते वही जे चालू झाले आपलं सर्व काय विरुद्ध नोंद, जे नावे बाजूला आहे ते जमा बाजूला लिहायचं आणि काय करायचं तेच नाव लिहायचं, फक्त त्या याच्यात तेच नाव नको यायला. क्लिअर? मग या ठिकाणी बघू लघु रोख पुस्तकावरून खतावणे. मुख्य रोखपालाने लघु रोखपालास काही रक्कम हस्तांतरित केल्यास, म्हणजे मुख्य लोकपाल आहे म्हणजे काय, मुख्य मेन अकाउंटंट आहे आणि हा ज्युनियर अकाउंटंट आहे. यांनी काय केली, याला काही रक्कम कॅश दिली किंवा काही पैसा दिला, तर अशा वेळेस काय एंट्री होणार, मग पैसा ओके कोणाला मिळतोय, कोणाला मिळतोय, लहान्याला म्हणजे लघु. लघु म्हणजे काय, लहान. लघु रोख पुस्तक खाते ते याला बँकेत ट्रान्सफर, कारण कॅश नाही देत. ओके, काही रक्कम काय केलेली, हस्तांतरित केलेली कोणाच्या, याच्या अकाउंटला. हा कोण आहे, मोठा आहे, हा कोण आहे, छोटा आहे, म्हणजे हा मोठा अकाउंटंट, हा छोटा अकाउंटंट. प्राप्त झालेल्या राशीतून लघु रोखपाल म्हणजे लहान अकाउंटंटने विविध प्रकारचे खर्च केला. अशा विविध खर्चाचा रोज कीर्द नोंद करून ठेवतो. आता बघा खर्च काय आपला नावे करायचा असतो, बरोबर ना. हा काय आहे, लघु रोखपाल, यांनी काय केला, खर्च बघा नावे केलेलं आहे. ओके, लघु रोख खात्याला. आता हे लघु रोख खात्याला काय होईल, का होईल, या ठिकाणी लघुच्या ऐवजी एखादी व्यक्ती असेल तर त्याचं नाव येतं. आलं लक्षात? तर एक लक्षात ठेवा, मोठा अकाउंटंटने छोट्या अकाउंटंटला पैसे पाठवले तर काय होईल, कोणाला पैसा प्राप्त होतोय, लहान अकाउंटंटला, म्हणजे लघु रोख खाते, म्हणजे लघु रोखपाल जो आहे त्याच्याकडे कोणतं पुस्तक असेल, लघु रोख पुस्तक असेल, लघु रोख पुस्तक. ओके, आणि त्यांनी काय केला, खर्च तर माहिती आहे, नावे करतो, आणि ते काय होणार मग, कोणाकडनं पैसा गेलेला आहे, लघु रोख खात्याला. ओके, अशा विविध खर्चांची नोंद रोजकिर्दी लगेच करण्यात येईल. प्रवास आणि वाहतूक खर्च खाते, हे तर माहितीच आहे. असं भरपूर प्रकारचे खर्च आहेत बघा. ट्रॅव्हलिंग खर्च आहे, टपाल म्हणजे काही वस्तू लागतात, नंतर छपाई म्हणजे काही वस्तू आपल्याला छापायला लागतात, नंतर विविध खर्च चहा इतर हे ते, आणि हे कसं येईल मग लघु रोख खात्याला. अशी प्रकारे ही तुमची काय आहे, जर्नल एंट्री इथून ते इथपर्यंत. क्लिअर आहे का, इथपर्यंत ही काय झाली तुमची जर्नल एंट्री. लघु रोखपाल आणि मेन रोखपाल, हा मोठा रोखपाल आणि हा छोटा रोखपाल. ओके, यांनी याला पैसे दिले, नंतर यांनी काय केला, खर्च केला विविध याच्यावर. मग खर्च काय करतो आपण, नावे करतो, आणि लघु रोख खात्याला असं आपण लिहित असतो. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन जास्त येत नाही, बट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात घ्यावं लागतं. कारण की कुठेही जा ज्युनियर सिनियर असतो, आणि सिनियर माणूस हा सर्व गोष्टी बघू नाही शकत, त्यामुळे काही गोष्टी त्याला बघण्यासाठी एक ज्युनियर माणूस ठेवला जातो, ज्याला कमी एक्सपिरियन्स असतो त्याला. क्लिअर इथपर्यंत बघा. खरेदी पुस्तकातील नोंदींची खतावणी करणे. एका महिन्याच्या खरेदी पुस्तकाची बेरीज खरेदी खात्याच्या नावे बाजूला दाखवावी आणि पुरवठादारांच्या खात्याच्या जमा बाजूला दाखवावी. ओके, तर उदाहरण 4 मध्ये काय दिलं आहे, एक खरेदी पुस्तक दिलेलं आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे, मुद्रा स्टोर्स, पुरवठादार म्हणजे आपल्याला माल पुरवतोय. ओके, मी याच्याकडनं काय केलेलं आहे, 15,000 रुपयांचं काय केलेलं आहे, माल घेतलेला आहे. बघा आवक बीजक या ठिकाणी दिसतंय की म्हणजे काय, येणारा माल. नंतर आकाश कंपनीकडनं मी 12,000चा माल घेतलेला आहे. असं टोटल किती हजारचा माल परचेस केलेला आहे, 27,000चा. ओके, मग या ठिकाणी बघा काय करतोय आपण, खरेदी करतोय.
काय करतोय, खरेदी करतोय. मग या ठिकाणी बघा खरेदी खाते आणि एकूण किती जण आहेत इथे, 3 जण आहेत. एक मुद्रा स्टोअर्स, एक आकाश कंपनी आणि एक तिसरं आहे खरेदी पुस्तक, म्हणजे खरेदी करतोय. तर या ठिकाणी तिघं काढायला लागतील. बघा कसं आहे, रोजकिर्दचं तिथे आपल्याला दिसत होतं काय असतं, पण या ठिकाणी काय आहे, थोडं वेगळं आहे. ओके, तर मी काय करतोय, माल खरेदी करतोय. ते कशावरनं कळलं मला, ह्या आवक बीजावरनं मला हे कळालं आहे. क्लिअर आहे. तर 3 अकाउंट येतील, खरेदी, मुद्रा स्टोअर्स आणि हे. मग खरेदी खात्यात ह्या दोघांचे नावं येतील. ओके, टोटल किती झाले मग, विविध पुरवठादारांचे खाते. ओके, विविध पुरवठादारांचे काय झाले, खाते. इथे काय आहे, नावे जमा काहीच नाही आहे. त्यामुळे मी काय करेल, खरेदी खाते आणि कुठे लिहिल, नावे साईडला. कारण की आपण जे पण काही खरेदी करतो आपल्याजवळ वस्तू आली, आपण काय करतो, खरेदी खाते काय लिहितो, नावे लिहितो. आठवतं का तुम्हाला, रोजकिर्दमध्ये काय करतो, कुठली वस्तू जर खरेदी केली तर मी काय करतो, खरेदी खाते नावे असं लिहित असतो. म्हणून काय करावं लागेल, हे खरेदी खाते इथे, तर नावे साईडला काय येणार, हे येणार. क्लिअर इथपर्यंत. विविध पुरवठादारांचे खाते. आता इथे तुम्ही मुद्रा स्टोअर्स किंवा आकाश कंपनी असं पण लिहू शकतात, पण इथे काय दिलेलं आहे, शॉर्टकट एक समजून घ्या. टोटल किती तुमचं, 27,000. क्लिअर. नंतर मुद्रा स्टोअर्सचं काय या ठिकाणी किती हजार आहे, 15,000. बघा मुद्रा स्टोअर्स खाते आणि इथे येणार मग खरेदी खाते, किती हजारची, 15,000ची. आकाश कंपनीचं किती घेतलेलं आहे या ठिकाणी, 12,000चं. मग या ठिकाणी किती येणार, 12,000 रुपये. हा डिफरंट तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे. हे होतं आपलं खरेदी पुस्तकातील नोंदणी. पुढे बघूया आपण विक्रीचं उलटं होऊन जाईल. आलं का लक्षात. बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस आपण काय लिहितो, खरेदी खाते काय करतो आपण, नावे करतो. ओके, खरेदी खाते नावे. ओके, मग कोणाकोणाकडनं का आणलेलं आहे आपण, हे बघा हे 2 आहेत, मुद्रा आणि आकाश. मग मुद्रा आणि आकाश, मग हे खरेदी खाते नावे आणि जमा मग काय करतो, मुद्रा कंपनी आणि आकाश कंपनी. हे काय झाले तुमचे, जमा साईडला झाले, बरोबर ना. मग आता याच्या विरुद्ध कोण आहेत, हे 2 आहेत. मग आपण आता खरेदी खाते बघू, याच्या विरुद्ध कोण आहेत, 2 आहेत. बघा 27,000. यांची जर टोटल केली तर किती येणार, 27,000. ओके, मग या ठिकाणी बघा मुद्रा कंपनीच्या विरुद्ध काय आहे, खरेदी खाते. बघा मुद्रा कंपनीच्या विरुद्ध काय आहे, खरेदी खाते. आणि आकाश कंपनीच्या विरुद्ध काय आहे, खरेदी खाते. मग आकाश कंपनीच्या विरुद्ध काय दिसते तुम्हाला, खरेदी खाते. अशा पद्धतीने ह्या एंट्री करायच्या. सेम आहे, रोजकिर्द सारखंच आहे, काय एवढं डिफरंट नाही. ओके, मग या ठिकाणी बघा खरेदी झाला. आता विक्री बघून घेऊ. आता या ठिकाणी विक्री म्हणजे काय, माल गेलेला आहे. ओके, बट तो कसा गेलेला आहे, उधारीवर. कसा गेलेला आहे, उधारीवर. कारण की आपण अगोदरच वाचलं काय, आपण जी कॅश म्हणजे काय, रोकड जी येते ती आपण यामध्ये एंट्री करत नाही. तर बघा या ठिकाणी 3 गोष्टीत, एक नरेंद्र, देवेंद्र आणि विक्री केलेली. मग 3 अकाउंट काढा, विक्री, नरेंद्र आणि देवेंद्र. ओके, मग ज्यावेळेस मी विक्री करतो कोणाला, कशी, उधारीवर. ज्यावेळेस मी विक्री करतो एखाद्याला त्यावेळेस माझ्याकडनं काय जातो, माल जातो. बट जर उधारीवर असेल तर हे काय आहेत माझे नावे, हे काय आहेत माझे नावे. आणि जमा साईडला काय येईल मग माझं, विक्री येईल. आलं का लक्षात. जर्नल एंट्री काय येईल, मी आता माल विकतोय. बघा माल विकतोय. ओके, मग हे काय होईल माझे नावे, हे काय होईल माझे नावे. कारण माझ्याकडे पैसा आला आहे का नाही, उधारीवर दिला आहे ना. मग जमा साईडला काय होईल, विक्री खाते. काय होईल, विक्री खाते. ओके, आले का 3. हे बघा विक्री खाते 1, नरेंद्र खाते, नंतर देवेंद्र खाते. ओके, क्लिअर आहे. मग नरेंद्र देवेंद्रचा विरुद्ध काय आहे, जमा साईडला कोणतं आहे, विक्री खाते. बघा मग आता नरेंद्र देवेंद्रच्या विरुद्धला काय ते, मग नरेंद्रच्या विरुद्धला काय, जमा साईडला ते. मग इथे काय येईल, नावे. किती, 22,000. यस, 22,000. नंतर देवेंद्रच्या विरुद्धला काय आहे, विक्री खाते. मग या ठिकाणी बघा
विक्री खाते किती हजाराचं आहे, दुसरं 18,000चं. हे बघा या ठिकाणी नावे बाजूला. मग विक्री खात्याच्या विरुद्धला काय आहे, देवेंद्र आणि नरेंद्र. कुठल्या साईडला आहे, नावे बाजूला आहेत, तर ते कुठे येणार, जमा बाजूला. मग हे बघा ही जमा बाजू आणि यांची टोटल लिहिली ही 40,000. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. ओके. तर खरेदी परत म्हणजे खरेदी केलं आहे आणि ते परत केलेलं आहे, त्याचं कसं येईल. नंतर विक्री परत ते कसं येईल. आता ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायच्या आहेत. ओके. तर पुढच्या लेक्चरपासून आपलं मेन स्टार्ट होईल उदाहरण नंबर 8. बट त्याच्या अगोदर मी खरेदी परत आणि विक्री परत याबद्दल थोडंसं सांगायला. डोंट वरी, मी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला शिकवल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. बट इथपर्यंत एक मी जस्ट तुम्हाला काय करतोय ते म्हणत नाही का, बघा आपण बाईक चालू केल्यावर डायरेक्ट लगेच पळवत नाही, बाईक चालू केल्यावर थोडी रेस देतो. ओके, येतं आहे का लक्षात. म्हणजे तिला काय करतो, सेट करण्याचा प्रयत्न करतो. आलं का लक्षात. मला एक सांगा, तुम्ही सकाळी उठले आणि डायरेक्ट कामावर जाता का, नाही. तुम्ही पहिले काय होतात, फ्रेश होतात, दात घासतात, आंघोळ करतात, सर्व गोष्टी व्यवस्थित करतात, मग कुठेतरी बाहेर पडतात. म्हणजेच हे पण तसंच आहे. ज्यावेळेस आपण खातेवही बघतोय त्यावेळेस हे तुम्हाला एक वॉर्मअप करण्याचं छोटे उदाहरणं दिलेले आहेत, जे आपले 5 नंबरचं उदाहरणपर्यंत झाले. पुढच्या याच्यात आपण खरेदी परत म्हणजे खरेदी केलेला माल आपण परत करतोय असं याचा अर्थ होतो. बट याच्यात पण बघून घेऊ, जर थोडक्यात असेल तर बघून घेऊ. ओके, काय एवढं नाही. बट ॲक्च्युली लेक्चर पण जास्त झालं आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे थोडंसं नेटचा प्रॉब्लेम येतो, कारण की खूप मोठमोठे MBचे हे लेक्चर बनत जात असतात. आलं का लक्षात. त्यामुळे मी याचे पार्ट्स पाडत असतो. तर खरेदी परत आपण थोडक्यात बघून घेऊ. खरेदीच्या पुस्तकाची बेरीज ही खरेदी परत खात्याच्या जमा बाजूला लिहावी, तर प्रत्येक पुरवठादाराचे खाते हे नावे करण्यात यावे. ते कसं असेल बघा. आता मी काय केलं आहे, खरेदी केली आणि तोच माल परत केलेला आहे. ओके, खरेदी केलेला माल काय केला मी, परत केला. हे बघा खरेदी परत मुद्रा स्टोअर करणं माल आणला होता तो परत केला. क्लिअर आहे. मग या ठिकाणी नावे पत्रक दिलेलं आहे, या ठिकाणी काय दिलेलं आहे, नावे पत्रक दिलेलं आहे. ओके. मग बघा आता मी खरेदी केलं होतं ते काय केलेलं आहे, परत. मग 2 खाते येतील, खरेदी आणि मुद्रा खाते. आलं का लक्षात. मग एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी माल कुठलाही परत करतो, आलेला माल परत करतो, त्याची जर्नल एंट्री मला कमेंट्समध्ये टाकायची. क्लिअर आहे. आलेला माल काय करतो, खरेदी खाते तो कॅश येतं तर रोकड खाते. बट गेलेला असेल का काय होईल, मला परत मिळतील ना त्याचे पैसे. आलं लक्षात. म्हणजे रोकड खाते नावे तू खरेदी खाते. अशा पद्धतीने याची एंट्री येत असते. म्हणजेच बघा खरेदी परत या ठिकाणी काय होतं आहे, 2 आहेत. मग खरेदी परत एकूण कितीचं होतं, 2200ची. मग त्याच्या उलटं काय होऊन जाईल, या ठिकाणी खरेदी परत खाते म्हणजे याचे नाव याच्यात आणि याचे नाव याच्यात. क्लिअर आहे. तसंच विक्री परत हे काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही, काय एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. ते तुम्हाला ज्यावेळेस मी परत मोठमोठे प्रॉब्लेम येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. उदाहरण 7, विक्री परत म्हणजे विक्री केलेला काय झालेला आहे, माल परत आलेला आहे. आता मी एखाद्याला माल विकला, तिकडनं काय येते, कॅश. म्हणजे कॅश काय झाले, माझे नावे. बट आपण काय करतो, उधारीचे व्यवहारच फक्त या ठिकाणी लिहित असतो, रोखीचे करतो का, नाही. तर बघा माल मी काय केला, माल विकला म्हणजे एखाद्याला माल विकला. सपोज मी देवेंद्रला माल विकला, बट ते काय आहे उधारीने, मग नावे केलं आणि इथे काय येणार, विक्री. बट हाच माल रिटर्न आला तर याचं उलटं होईल. विक्री काय होईल, नावे, आणि देवेंद्र काय होईल, जमा बाजूला. ओके. मग विक्री परत 2 पुस्तक, विक्री परत आणि देवेंद्र. बघा देवेंद्र काय जमा साईडला, ते इकडे काय होऊन जाईल, नावे बाजूला. ओके. देवेंद्रचा विरुद्ध काय, विक्री. विक्रीचा या ठिकाणी येईल देवेंद्र आणि इथे देवेंद्रचा विरुद्ध काय, विक्री. मग या ठिकाणी होईल विक्री परत. ओके. तर हे काय जास्त डिटेल जायची गरज नाही. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 8 त्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत. ओके. तर हे मूळ रोजकिर्दीतील नोंदींची खताने. मूळ रोजकिर्दीतील नोंदी ह्या खातेवहीत संबंधित खात्याला दर्शनात येते. खातेवहीतील खात्यांचे संतुलन. खातेवहीतील खात्यांचे दोन्ही बाजूंच्या बेरजा समान करण्याच्या क्रियेला खाते संतुलन असे. म्हणजे इकडे 100 असेल तर इकडे पण 100 यायलाच पाहिजे. मोठी बाजू व लहान बाजू यातील फरक शोधून काढला जातो
आणि तो फरक लहान बाजूला लिहून दोन्ही बाजूच्या बेरजा समान केल्या जातात. बरोबर आहे. इथे 100 आहे, इथे 80 आहे, मग इथे किती राहिले 20. मग ते काय झालं, समान करण्यासाठी ते 20 तिथे दर्शवावे लागतात. आलं लक्षात. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगेल. खात्याच्या शिल्लका काढण्याची पद्धत. नावे जमा दोन्ही बाजूची बेरीज करा, दोन्ही बाजूतील फरक शोधून काढा. शेवटी नावे बाजूची बेरीज जमा बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम खात्याच्या जमा बाजूला तपशिलाच्या रकान्यात शिल्लक खाली नेली जाते, असं ते लिहायचं. बट एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगेलच. ओके. तर पुढचा खूप महत्त्वाचा आपला प्रॉब्लेम आहे जो पेज नंबर 100 वरती, तो आपण आता बघणार आहोत. ओके. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. नेक्स्ट चॅप्टर इज व्हेरी IMP. थँक्यू सो मच.